नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता विमलताई, तुम्ही याल ना माझ्याबरोबर आश्रमात? तेव्हा विमल म्हणते, हो, मला यायला खूप आवडलं असतं सायलीताई, परंतु पूर्णा आई आणि कल्पना वहिनी नाहीये, तर मी कसं येऊ ब्र सांगा. म्हणजे वहिनींना आवडणार नाही ना, म्हणून. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं आणि ती विचार करत राहते. मग अर्जुन म्हणतो, बायको, तू विचार नको ना करू. तू अशी उदास नको ना हो. मम्मा आणि पूर्णा आजी या दोघींनाही मी स्वतः घेऊन येईल. तेव्हा सायली सांगते, अहो, तसं नाही हो. या दोघींनी स्वतः मनापासून माझ्या घरी यावं अशी माझी इच्छा आहे, कारण मला कुठलाही त्यांच्यावर दबाव टाकायचा नाहीये. त्यावेळी प्रताप सांगतो, सायली, अगं मी त्यांना समजावतो ना आणि माझ्याबरोबर घेऊन सुद्धा येतो. तेव्हा सायली सांगते, अहो, आपण एक काम करूयात. रविराज काका आणि प्रतिमा आत्या या दोघांनाही आपण आश्रमामध्ये यायला सांगूयात. पण असं नाही हा, फोन करून आपण त्यांना घरी आमंत्रण द्यायला जाऊ, चालेल ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, जाऊयात. आत्ताच जाऊयात. मग सायली खुश होते. त्यानंतर ती म्हणते की, बाबा, अस्मिताई आज येणार आहेत ना? त्यावरती प्रताप म्हणतो, हो, बहुतेक येणार आहे आज. तेव्हा सायली सांगते, ब्र ठीक आहे, मग आम्ही जाऊन आल्यानंतर त्यांना आमंत्रण देते. मग आता सायली आणि अर्जुन लगेचच जायला निघतात. त्यावेळी आता प्रताप मनात विचार करत राहतो की मी कल्पना आणि पूर्णा आई या दोघींना समजावेन म्हटलं, परंतु कसं करावं कळतच नाही. तर दुसरीकडे प्रिया आता खूपच ड्रामा करत असते आणि म्हणत असते, अश्विन, अरे आज सुद्धा बाबा नाही आले मला भेटायला. अरे, ते फक्त माझे बाबा नाहीये, ते माझे वकील सुद्धा आहेत. अरे, तेच जर इथे आले नाहीत, तर मी इथून बाहेर तरी कशी पडू? तेव्हा अश्विनला काय बोलावं सुचत नसतं. तर दुसरीकडे कल्पना ही आपल्या रूममध्ये असते. तेव्हा प्रताप तेथे तिला समजवण्यासाठी जातो आणि म्हणतो, अगं कल्पना, निदान सायलीचं म्हणणं काय आहे ते तरी तू ऐकून घ्यायला हवं होतंस. आणि तसं पाहायला गेलं तर उद्या ती पहिल्यांदा आपल्या माहेरी जाणार आहे. आणि अशा वेळी आपली सगळी माणसं आपल्यासोबत असतील तर तिलाही बरंच वाटेल ना. आणि तिचं काय चुकलं सांग ना? त्यावर ती कल्पना सांगते, अहो, चूक तिची नाहीच आहे. कारण चूक खरंतर फक्त माझी आहे. कारण मलाच माणस ओळखता येत नाहीत आणि कोणावर विश्वास ठेवायचा हे सुद्धा कळत नाही. कोणावर जीव लावायची सुद्धा मला खूप भीती वाटायला लागली, कारण परत माझा जर विश्वासघात झाला तर अशी भीती मनातल्या मनात तिला वाटू लागते. तेव्हा प्रताप म्हणतो, एवढी टोकाची भूमिका घेऊ नकोस प्लीज कल्पना. तेव्हा कल्पना सांगते, हे पहा, तुम्हाला जर वात्सल्य आश्रमात जायचं असेल तर जा, मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही, पण तुम्ही एकटे जा, कारण ज्यांना जायचं नाही ना, त्यांना उगीचच तुम्ही फोर्स करू नका. आणि मला तर नाहीच नाही, प्लीज, असं म्हणून ती विषय टाळण्याचा विचार करते. दुसरीकडे प्रिया अजूनही अताईपणा करत असते. अश्विनला म्हणत असते, अरे, तू एवढा शांत का झालास? बाबांना सांग ना, मला त्यांची खूप आठवण येतीये. तेव्हा प्रियाला अशा अवस्थेत पाहून अश्विनचं काळीज तुटत असतं. तर साक्षी मागे हसत असते, कारण तिला माहीत असतं ही सगळी नाटक करतीये. पुढे आता अश्विन म्हणतो, हे बघ, रविराज काका नक्की येतील आणि मी त्यांना घेऊन येईल, तू नको काळजी करूस. प्रिया विचारते, खरंच येतील ना घेऊन? मग अश्विन काहीच न बोलता म्हणतो, मला निघावं लागेल. असं म्हणून तो आता तेथून जातो, तर प्रियाचा चेहराच पडतो. तेव्हा लगेचच साक्षी तिला आवाज देते, काय ग? तुझं खोट कर्तृत्व पाहून तुझ्या खोट्या बापानेच नाव टाकलं वाटतं तुझं. तेव्हा प्रिया चवताळूनच म्हणते, तू गप्प बसाहा. इकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही आश्रमाच्या जवळ आलेले असतात. अर्जुन गाडी थांबवतो, गाडीतून खाली उतरतो आणि सायली देखील हळूहळू ते दोघेही आश्रमाकडे चाललेले असतात. सायलीची पावलं आपोआप तेथे थबकतात,
कारण तिला आता पूर्वीचे सर्व क्षण आठवतात की या आश्रमामध्ये आम्ही किती आनंदाचे प्रेमाचे क्षण घालवले आहेत. आम्ही इथे सगळी लहान मुलं मिळून, त्याचबरोबर कुसुम ताई आणि काका काकू मिळून किती मस्ती करायचो, मजा करायचो. सगळेजण एकत्र असताना किती समाधानी होतो. सर्व क्षण आता सायलीला आठवू लागतात आणि हे सर्व क्षण आता आठवतात. सायलीच्या डोळ्यात चटकन आनंदाश्रू येतात. कारण ते क्षण तिला पुन्हा एकदा या आश्रमामध्ये जगायचे असतात. चक्क 2.5 वर्ष आश्रम त्यांच्या ताब्यात नसतो, म्हणून सायली आश्रमात गेलेली सुद्धा नसते आणि आश्रम पुन्हा एकदा हक्काने आता मधुभाऊंच्या आणि सर्व मुलांच्या ताब्यात फायनली आलेला असतो. मग त्यानंतर कशाप्रकारे मधुभाऊ आम्ही जास्त मस्ती केल्यावर, उगीच टाइमपास केल्यावर ओरडायचे, हे देखील सायलीला आता आठवत असतं. सायली हळूहळू आश्रमाकडे पुढे पुढे पाऊल टाकते, तशा सर्व तिच्या जुन्या आठवणी जाग्या होत असतात. ती अधिकच इमोशनल होत असते आणि सगळ्या गोष्टी आठवून आता तिला खूप छान वाटत असतं. तेव्हा अर्जुन देखील तिच्या सोबत असतो आणि तो सायलीकडे पाहत राहतो, कारण त्याला माहीत असतं सायली आता आश्रमात चालली म्हटल्यानंतर ती थोडीशी इमोशनल तर होणार. 2.5 वर्षानंतर तिला तिच्या आश्रमामध्ये अगदी हक्काने पाऊल टाकता आलेलं असतं. मग सायली आणि अर्जुन दोघेही पूर्ण आश्रमाकडे पाहतात आणि सायलीचं मन अगदी भरवून येतं. सायलीच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. तेवढ्यातच मधुभाऊ बाहेर डोकावून पाहतात, तर सायली आणि अर्जुन त्यांना दिसतात. तेव्हा मधुभाऊ खूपच खुश होतात आणि कुसुम, ए पोरांनो, बघा कोण आलं, जाव्य बापू आणि सायली ताई आली आहे, असं म्हणून ते आता अगदी धावतच सायलीकडे येतात. तेव्हा सर्व मुलं सुद्धा अगदी आनंदाने मोठ्याने उड्या मारत सायली ताई असं करत तेथे येतात आणि सायलीला चक्क मिठीतच घेतात. सायली भोवती घोळका करून तिच्या जवळच थांबतात. त्यावेळी कुसुम सुद्धा बाहेर धावत येते आणि म्हणते, आली माझी सायली आली. त्यानंतर सायली विचारते, काय बाळांनो, कसे आहात तुम्ही? तेव्हा सगळेजण म्हणतात, आम्ही बरे आहोत, पण सायली ताई, आम्ही आता याच घरात राहणार ना? मला इथून कोणी जायला नाही ना सांगणार? तेव्हा सायली सांगते, अजिबात नाही, कारण हे ना तुमच्या हक्काचं घर आहे. तेव्हा आता कुसुम म्हणते, आणि ते अर्जुन भाऊजींनी ना पुन्हा मिळवून दिलं आपल्याला. तेव्हा सगळेजण, अर्जुन भाऊजी, असं अर्जुनची गंमत करत आणि त्याचे आभार मानत म्हणतात. तेव्हा अर्जुन पुन्हा एकदा हसतो आणि मग त्यानंतर म्हणतो, अरे, मी फार काही केलेलं नाहीये, कारण हे घर तुमचंच आहे आणि तुमचंच राहणार कायम. त्यानंतर सायली आता समोर पाहते आणि म्हणते, हे काय? आता मग अर्जुन विचारतो, काय झालं? सायली म्हणते, अहो मधुभाऊ, अजूनही आपल्या आश्रमाचा म्हणजे वात्सल्य आश्रमाचा बोर्ड लावला नाही का इथे? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, अगं सायली, आल्यापासून काही ना काही काम सुरूच आहे. सामान सुद्धा अर्धवटच लागलंय इथे आणि ते झाल्यानंतर मी लावणारच होतो बाळा. तेव्हा सायली म्हणते, नाही मधुभाऊ, आपल्या घराला त्याचं नाव अगोदर मिळायला हवं. तेव्हा, ए सोम्या, बोर्ड कुठे आहे रे? असं सायली विचारते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, सोम्या, अद्वैत, जा आणि स्टूल व बोर्ड घेऊन ये बाहेर. तेव्हा सोम्या लगेचच स्टूल आणि बोर्ड बाहेर घेऊन येतो आणि स्टूल त्या पायरीवर ठेवतो. तेव्हा सायली पर खोचून त्या स्टूलवर चढायला जाते. अर्जुन म्हणतो, हे थांब, पडशील तू, असं म्हणून तो स्वतः आता स्टूलवर चढतो आणि बोर्ड घेऊन तो बोर्ड वात्सल्य आश्रमाला लावतो. आश्रमाला पुन्हा एकदा ओळख मिळालेली असते, कारण तो बोर्ड तिथे लावलेला असतो. सर्वजण आता खुश होतात आणि टाळ्या वाजवतात. त्यानंतर सायली म्हणते, हा फक्त बोर्ड नाहीये, तर आपल्या विजयाची निशाणी आहे. तेव्हा, जाऊयात का आत? असं सायली विचारते. अर्जुन आनंदानेच आतमध्ये पाऊल टाकणार. तेवढ्यात कुसुम म्हणते, थांबा, कुठे निघालात? इथेच थांबायचं. मग आता अर्जुन आश्चर्याने तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की, काय झालं?
तेव्हा कुसुम म्हणते, थांबा जरा, थांबा. इकडे घरातील सर्वजण कॉफी पीत बसलेले असतात. तेव्हा प्रताप पुन्हा एकदा विषय काढतो आणि पूर्णा आजींना विचारतो की सायलीने आपल्या सर्वांना तिकडे बोलावले आश्रमामध्ये, तुम्ही येणार का? तेव्हा पूर्णा आजी या कल्पनाकडे पाहतात आणि म्हणतात, मी, असं म्हणून त्या जरा थांबतात. तेव्हा कल्पना विचारते, पूर्णा आई, नाही ना की तुम्हाला तिकडे जायचं आहे म्हणून? त्यावरती पूर्णा आजी काहीच बोलत नाही. तर आता अस्मिता, तू येणार आहेस का ग? तू येतीयेस ना तिकडे? असं प्रताप विचारतो. तर अस्मिता तिच्या आईकडे पाहते आणि आपली गप्प राहते, कारण पूर्णा आजी आणि अस्मिताला माहीत असतं की कल्पनाला राग येईल आणि त्या दोघींनाही खरंतर आश्रमामध्ये जायचं असतं. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, अरे, काय चाललंय काय तुमचं? आपण जायचं नाहीये का? आणि कल्पना, तुझं? तेव्हा कल्पना अजूनच रागात प्रतापकडे पाहते, तर प्रताप बिचारा गप्प राहतो. इकडे कुसुम औक्षण करण्यासाठी म्हणजे अर्जुन आणि सायलीचं औक्षण करण्यासाठी ताट घेऊन येते आणि म्हणते, आज हे घर ना फक्त तुमच्यामुळे आम्हाला मिळालं आणि असंपर्क्यासारखं तुमचे आभार मानायचे नाहीयेत. म्हणजे मला कळतच नाहीये की तुमचे आभार कसे मानावेत आणि म्हणूनच तुमच्या दोघांची दृष्टसुद्धा काढतेय. त्या दोघांची दृष्ट काढत कुसुम आता खुश होते. तेव्हा सगळेजण म्हणतात, चला आतमध्ये. अर्जुन देखील विचारतो, आता आतमध्ये येऊ शकतो ना? तेव्हा कुसुम दारच अडवते आणि म्हणते, नाही, तुम्ही नाही येऊ शकत आतमध्ये. सर्वजण विचारतात, काय? मग अर्जुन विचारतो, का बरं? आता दृष्ट वगैरे झाली की काढून? कुसुम म्हणते, अगोदर तुम्ही नाव घ्या आणि मगच आतमध्ये या. तेव्हा सायली मात्र हसते. तर अर्जुन लगेचच आता सायलीचं नाव घेतो आणि म्हणतो, झालं नाव, चला आता आतमध्ये. मग आता मधुभाऊ म्हणतात, जावई बापू, अहो हो, असं नसतं नाव घ्यायचं, उखाणा घ्यायचा असतो, उखाणा. मग आता असं म्हणून मधुभाऊ म्हणतात, सायली बाळा, तू अगोदर उखाणा घे, मग जावई बापूंना समजेल कसा उखाणा घ्यायचा आहे. मग आता सायली म्हणते, हो मधुभाऊ, घेते मी उखाणा. तर सायली आता उखाणा घेऊ लागते. जुन्या घराला नवी झळाळी आणि जुन्या वृक्षाला नवी पालवी. स्वप्न नवी, उमेद नवी आणि अर्जुन रावांची साथ मला अशीच आयुष्यभर हवी, असं अर्जुनकडे पाहून ती छानसा उखाणा घेते. तर आता सर्वांनाच सायलीने घेतलेला हा उखाणा खूप म्हणजे खूप आवडतो. तर अर्जुनची वेळ असते आता उखाणा घेण्याची. तेव्हा सर्वजण त्याला आता फोर्स करू लागतात की घ्या पटकन उखाणा. तेव्हा अर्जुन आता लगेचच उखाणा घेऊ लागतो, भाजीत भाजी भेंडीची. तेव्हा सायली आता त्याला धक्का मारते. मग अर्जुनच्या लक्षात येतं काहीतरी चुकलंय. मग तो आता आपलं तोडकं मोडकं म्हणतो की भाजी मेथीची, मेथीची आणि सायली माझ्या प्रीतीची. तेव्हा अर्जुनने हा उखाणा घेतल्यानंतर सगळेजण त्याच्यावर हसतात. तर मुलं म्हणू लागतात, चीटिंग केली, चीटिंग केली. तर सर्व मुलांना कुसुम आता शांत करते आणि म्हणते, समजले आम्हाला चीटिंग केली आहे, पण काही हरकत नाही, कारण आज सगळं काही तुमच्यासाठी माफ. तेव्हा अर्जुन म्हणतो, सो स्वीट. आता येऊ का आतमध्ये? असं अर्जुन विचारतो. तेव्हा या जावई बापू आतमध्ये या, असं मधुभाऊ आणि कुसुम जेव्हा म्हणतात ना, तेव्हा मुलं पुन्हा एकदा अर्जुनची गंमत करतात, या जावय बापू, या आतमध्ये. मग सायली पुन्हा एकदा हसते. तर लहान मुलांचं जास्त मनावर न घेता अर्जुन सुद्धा आता त्यांच्याकडे पाहून हसतो आणि आश्रमामध्ये जातो. दुसरीकडे रविराज एकदम शांतपणे घरी बसलेला असतो. तेव्हा कल्पना त्याच्यासाठी कॉफी आणून देते आणि म्हणते, हे पहा, आपण जायचं हा तिकडे, कारण मी तयार आहे, तुम्ही सुद्धा कॉफी पिऊन तयार व्हा. तेव्हा आता रविराज काहीही प्रत्युत्तर न देता एकदमच शांत बसतो. एवढा कसला विचार करताय? असं ती विचारते. त्यावरती रविराज म्हणतो, काही नाही, वात्सल्य आश्रमाचा मी विचार करतोय.
कारण सायली आणि अर्जुनला मी तर सांगितलं आम्ही येतोय म्हणून. पण त्या वास्तूमध्ये आपली मुलगी वाढली आहे प्रतिमा आणि तिच्या खरंच खूप आठवणी असतील तेथे आणि खूप खुणा सुद्धा असतील. आता उगीच सगळ्यांच्या समोर माझ्या डोळ्यात पाणी यायला नको. तेव्हा आता प्रतिमा समजावते, अहो, एकीकडे तुमच्या मनात असणारा तन्वीबद्दलचा संताप मावत नाहीये आणि दुसरीकडे काय म्हणताय तर तिच्या आठवणीने डोळ्यात पाणी येईल. मग रविराज म्हणतो, माझ्या मनात तन्वीबद्दलच्या ज्या भावना आहेत ना, त्या जगातल्या कुठल्याच बापाने अनुभवलेल्या नसतील. कारण तिने जे काही केलं त्याच्याबद्दल माझ्या मनात राग आहेच. कारण मला आता लहानपणीचा तन्वीचा निरागस चेहरा सुद्धा आठवतोय. आता तो कसा विसरू सांग ब्र. कारण त्या आश्रमाने त्या वयात तिला आसरा दिला. कारण माझं छोटस बाळ होतं ग तेव्हा ते त्यावेळी प्रतिमा विचारते, पण आपण आज आश्रमात जाऊया की नको. तर इकडे आता सायली अर्जुनला सांगत असते की हा पहा, हा कोपरा. माझी परीक्षा असली ना, मी इथे अभ्यास करत बसायचे तासनतास. इथून हलायचे सुद्धा नाही. तेव्हा मधुभाऊ सुद्धा सांगतात, अहो, तुम्हाला माहिती आहे जावई बापू, पाणी प्यायला सुद्धा उठायची नाही ती एकदा. एकदा कुसुमने या खिडकीच्या गजातून तिला पेला दिला. तो सांभाळून घेताना झाला ना आडवा हात आणि संपूर्ण पाणी वह्यांवर पडलं. झालं, ही नुसती बोंबाबोंब करायला लागली आणि रडायला लागली. तेवढ्यातच कुसुम आता तेथे येते आणि म्हणते, घ्या घ्या घ्या, गरमागरम चहा घ्या ब्र. तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतो. मग आता सायली म्हणते, कुसुम ताई, अगं हे चहा घेत नाहीत ग. त्यावेळी कुसुम म्हणते की नाही नाही, अजिबात नाही जमणार. कारण ते तुझ्या माहेरी आलेत ना, मग तुला आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. कारण त्यांनी सुद्धा आता चहा प्यायचा. तेव्हा मधुभाऊ विचारतात, कुसुम, अगं ही कसली जबरदस्ती आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ, नो प्रॉब्लेम, कारण मी माझ्या बायकोच्या घरी आलोय ना, त्यामुळे चहाच पिणार. त्यावेळी मधुभाऊ आता सायलीला सांगतात, साऊ, अगं बघ आणि जावई बापू, अहो बसा ना तुम्ही, चहा घ्या मग. मग अर्जुन आणि सायली दोघेही बसतात. त्यानंतर सायली आणि अर्जुन दोघेही चहा पीत असतात. तर सायली आता अर्जुनकडे खूप कौतुकाने पाहते. कारण अर्जुन अजिबात आडेवेडीन घेता चहा पिलेला असतो. त्यामुळे सायलीला देखील तेवढाच आनंद होतो. मग काही वेळानंतर मुलं नुसती खेळत असतात. इकडून तिकडून आपली धावत सुटलेली असतात. तर सायली थोडी आवरावर करत असते. त्याच वेळी तिला तिचं दप्तर सापडतं आणि ती खूपच खुश होते. मधुभाऊंना विचारते, मधुभाऊ, अहो माझंच दप्तर अजून आहे इथे. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, अगं हो, श्रेयस वापरायचा नाते आणि त्यानंतर हे दप्तरच रेचाने सुद्धा वापरलं ब्र का. तेव्हा सायली आता खुश होते आणि लगेचच अर्जुनचा हात पकडत त्याला जरा बाजूला घेऊन जाते आणि म्हणते, तुम्हाला एक सांगू, आम्ही इथे लपाछपी पकडापकडी सगळं खेळायचो बघा आणि एकदा लपाछपी खेळताना ना मी इकडनं थेट खाली उडी मारली होती. आणि इथे ना हे पहा, इथे उभे आहोत ना, तिथे आम्ही कॅरम खेळायला बसायचो. मी, सोमू, श्रेयस सगळे असायचे. आणि या दाराला इथे मी मण्यांचं तोरण सुद्धा बनवलं होतं. मधुभाऊ, तुम्हाला आठवतंय ना. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, हो बाळा, आठवतंय. मग आता ती अर्जुनचा हात पकडूनच दुसऱ्या रूममध्ये त्याला घेऊन जाते आणि म्हणते, लपाछपी खेळताना मी ना नेहमी इथेच लपायचे. आणि नेहमी एकदा कुसुमताई ना इथेच लपायला आली. अशा जुन्या आणि गोड आठवणी सांगत सायली अर्जुनला खूप खूप हसवत असते. तर कुसुम ही मधुभाऊंना हात करते आणि म्हणते, पहा, हे सगळंच सांगतीये. त्यावर ती कुसुम म्हणते, हो, आठवतंय ना मला, सगळं आठवतंय. अगं, पण तेव्हा काही लहान नव्हती हा, मोठी घोडी होती चांगली. आणि तोच अल्लडपणा अजून गेला नाहीये तुझा. सायली लगेचच आता कुसुमला कवटाळते आणि अगदी घट्ट पकडून तिला ठेवते. त्याच वेळी अर्जुन इमोशनल होतो. सायलीकडे खूप प्रेमाने पाहतो आणि मनात विचार करतो, सायली,
तू खरंच नेहमी सगळ्यांची काळजी घेतेस आणि तुझ्यातलं हे लहान मूल मी कधी पाहिलंच नाही, असं म्हणून तो तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा कुसुमचं लक्ष अर्जुनकडे जातं आणि ती विचारते, काय हो, काय झालं? तुम्ही कुठे हरवलात? त्यावरती अर्जुन सांगतो, मी नाही हरवलो, माझी बायको हरवलीये तिच्या लहानपणीच्या आठवणीत. त्यावरती मधुभाऊ म्हणतात, जाव्य बापू, अहो, हरवणारच हो, कारण माझी साऊना आज पहिल्यांदा माहेरपणाला आली आहे. त्यानंतर अर्जुना आता सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, बायको, तू बोलत रहा, मला सगळं पाहायचंय, बोल ब्र. मग नंतर आता सायली लगेचच सुरू होते आणि म्हणते, तुम्हाला एक सांगू गंमत, अहो बाहेर त्या झाडाखाली ना आम्ही भातुकली खेळायचो, आता या दाखवते, असं म्हणून अर्जुनचा हात खेचत खेचतच ती बाहेर घेऊन जाते. मग आता ती बाहेर अर्जुनला घेऊन जाते, तिथे बाकावर बसवते आणि म्हणते, या झाडाखाली बसून आम्ही डबे खायचो, भातुकली खेळायचो, वाटेल ते करायचो, खूप मजा मस्ती सुद्धा करायचो. हे झाड म्हणजे माझा सगळ्यात जवळचा मित्र होता. तेव्हा अर्जुन आता तिची प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून ऐकत असतो. त्यानंतर सायली अर्जुनला सांगू लागते, तुम्हाला माहिती आहे, अहो एकदा या झाडाच्या बुंद्यातून मला लालचिक येताना दिसला. अहो, मला वाटलं रक्त येतंय की काय आणि म्हणूनच मी खूप रडले आणि मग त्यानंतर त्या झाडाच्या बुंद्यावर मी निलगिरीचा लेप सुद्धा लावला आणि खूप वेळ अशी त्याला मिठी मारून सुद्धा बसले. आणि 1 मिनिट सुद्धा असं एक सोडलं नाही मी त्याला. तेव्हा अर्जुन विचारतो, हो का? सायली म्हणते, हो तर कारण माझ्या एकटेपणातला हा एकमेव मित्र होता ना आणि त्याला असं एक कसं सोडणार. कारण मधुभाऊ माझ्यावर जर कधी चिडले ना, तरीही मी इथेच आपली एकटी येऊन बसायचे आणि मधुभाऊंची सगळी गाराणी या झाडाला सांगायचे. काही आनंदाचं सांगायचं असेल तरीही याच झाडाला सांगायचे. पण गेली 2.5 वर्षे हे झाड बिचारं एक पडलं हो, असं म्हणून सायली खूप उदास होते, खूपच शांत होते आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं, कारण तिला आता सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत खूप त्रास होत असतो. ती खूप इमोशनल होत असते. अर्जुन जवळ आपलं मन मोकळं करत असते. मग त्यानंतर सायली आता त्या बाकावर उभी राहते आणि झाडाला स्पर्श करते. झाडावरून अगदी छानपैकी हात फिरवते आणि ते झाड सीताफळाचं असतं, त्या फळाकडे ती पाहतच राहते. ते सायलीचं झाडांवरचं हे प्रेम पाहून आता अर्जुन देखील भारावून जातो की अगदी ती झाडावर सुद्धा किती प्रेम करतीये. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो, आज माझा दिवस हा खूप स्पेशल आहे, कारण तू माहेरी असताना कशी होतीस हे मी अगदी पहिल्यांदाच पाहतोय, कारण सायलीने आज त्याला सगळा आश्रम दाखवलेला असतो. त्याचबरोबर सगळ्या जुन्या गोष्टी सांगून तिच्या आठवणी क्रिएट केलेल्या असतात आणि अर्जुनला सुद्धा ते खूप आवडलेलं असतं, कारण सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात असतो आणि म्हणूनच तो कौतुकाने अगदी प्रेमाने सायलीकडे पाहत राहतो आणि आणखीच तिच्या तो प्रेमात पडतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आता तिघेही मित्र एकत्र आलेले असतात, म्हणजे अर्जुन, अद्वैत आणि तेजस. तिघेही मिळून अंडीचा उत्सव साजरा करत असतात. खूपच मोठा उत्सव असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, जेव्हा जेव्हा धर्म वाढतो तेव्हा तेव्हा कृष्ण जन्माला येतो. तर अद्वैत म्हणतो, राहुल, तुझ्या पापाचा घडा आता भरलाय, असं म्हणून ते तिघेही एकमेकांच्या हातावर हात ठेवतात आणि बोला गोविंदा रे गोपाळा, असं मोठ्याने म्हणतात. तर दुसरीकडे मानसी ही शपथ घेते, घरात राहून गायत्री वहिनींचा पास्ट आणि त्यांचा या घरावरचा राग एवढा का आहे हे मी शोधणारच या 5 दिवसांमध्ये. तेव्हा मी नाही तर आपण, असा आता सायली आणि कला या मानसीच्या मैत्रिणी तेथे तिला साथ देत म्हणतात. तर आता दुसरीकडे दहीहंडीचा उत्सव खूप जल्लोषात ही कुटुंब मिळून साजराही करत असतात. तेवढ्यातच अद्वैतला आता सत्य समजलेलं असतं आणि नेमकाच त्याच्यावर हल्ला झालेला असतो. त्याच्या छातीतून रक्त येत असतो. तो अर्जुनला आवाज देतो आणि मोठ्यानेच त्याला जवळ बोलावतो. लगेचच अर्जुन तेथे येतो.
काय झालं विचारतो. तेव्हा तो म्हणतो, मला सायलीच्या आईबाबांबद्दल काहीतरी समजलंय. तिकडे सायली आता अंडी फोडणार असते आणि अद्वैतकडे तिचं लक्ष जातं. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.